लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये अर्थातच 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार। आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांचे जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं दिसत। मिळालेत का? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला। तिचे पर्याय निवडले गेले होते आणि त्यामुळे महिलांना पैसे मिळणं बंद झालं होतं। त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती। आता महिलांसाठी पुन्हा एकदा हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, कारण वारंवार महिलांनी त्या संदर्भातली मागणी केलेली होती। त्यांच्या या मागणीचीच दखल घेत महिला आणि बालविकास विभागानं आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केले। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय। आता 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। सगळ्यात आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्या योजनेला देखील त्या काळात विरोध केला। काही लोक कोर्टात गेले। आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून। परंतु आम्ही हप्ते बँकेमध्ये जमा करणारे लोक आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत। आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांचे जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं दिसत। मिळालेत का? आम्ही देखील गरिबी पाहिली आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला। त्या काळची आमची आईची कुटुंबाची परिस्थिती आम्ही पाहिली आहे। आणि म्हणून जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा आमच्या लाडक्या बहिणीं भावांसाठी, मातांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही ना काही केलं पाहिजे याच भावनेतून लाडकी बहीण योजना जन्माला आली। आणि लाडकी बहीण योजना घोषणा केली। काही लोकांना वाटलं फक्त घोषणा आहे निवडणुकीपुरती, परंतु एकनाथ शिंदे शब्द देतो तो पूर्ण करतो आणि तो शब्द आम्ही पाळला, पूर्ण केला। योजना सुरू झाली। काही लोक विचारतात निवडणुकांमध्ये तुम्ही 2100 रुपये घोषणा केली आहे। बोले हो केलेली आहे। योग्य वेळी तेही आम्ही देणार, कुठेही मागे राहणार नाही। जो दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार। कुणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। शेतकरी इकडे आहेत। काही लोक विचारतात तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। हो घेतला आहे। आमची त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची आमची बैठकही झाली आहे। एक कमिटी गठीत केलेली आहे। अहवाल आल्यावर योग्य वेळी तोही निर्णय आम्ही घेणार, बिलकुल घेणार। का दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत। त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च वर्षाला होता। कसा करणार, कुठून देणार असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला। परंतु शेवटी हे पैसे आपले आहेत, हे जनतेचे पैसे आहेत। मग माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही निर्णय घेतला असला तर काय चुकीचं आहे? तुम्ही तर काय दिलं नाही, परंतु आम्ही जेव्हा दिलं तेव्हा टीका करताय। आणि म्हणून माझा आपल्याला एकच सांगतो मी की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही, होणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, हा आधार क्रमांक ई-केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज तुम्हाला येतोय का? सर्वांनी आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। कारण की बघा, ई-केवायसी मध्ये एडिट करण्याचं ऑप्शन सुरू झालेलं आहे आणि याची मुदत तुम्हाला 31 मार्च पर्यंत दिलेली आहे। केवायसी करताना देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम येत होता की तुमचा आधार क्रमांकच पात्र यादीमध्ये नाहीये। त्याच्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नव्हती, त्यांची केवायसी राहिलेली होती आणि
त्याच्यानंतर आता एडिट करताना देखील हा आधार क्रमांक EKYCच्या दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार की नाही, मग याचा नेमका अर्थ काय आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार. जानेवारी महिना संपलेला आहे, आता फेब्रुवारीचा पहिला आठवडा देखील संपून गेलेला आहे, मात्र अजून त्याची घोषणा झालेली नाही. तर त्याची देखील महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. आणि ज्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे भेटलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना हे 3 हप्ते एकत्रित भेटणार का, मग त्याच्याबद्दलची घोषणा जी केलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण बघितलेली आहे, ती देखील संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल व या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, अनेकांना EKYC करताना हा आधार क्रमांक EKYCच्या यादीत नाही, दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येत आहे. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC पुन्हा एकदा सुरू केलेली आहे, परंतु याच्यामध्ये EKYC मध्ये फक्त एडिट त्यांना करता येणार आहे, नव्याने EKYC करता येत नाही. हे लक्षात राहू द्या. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने त्याचा GR काढत या संदर्भात माहिती दिलेली आहे. मात्र अनेकांना EKYC करताना हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येत आहे. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याचा नेमका अर्थ काय आहे त्याची पुढे माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची EKYC रखडलेली आहे त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे EKYC मध्ये काही जणांच्या चुका झालेल्या होत्या, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे भेटलेले नव्हते. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हे दोन्ही हप्ते भेटले, मात्र भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे हे पैसे जे आहे ते स्थगित राहिलेले होते. म्हणजे ज्यांनी आधी KYC केली आहे किंवा चुकीची माहिती भरली आहे त्यांना फक्त EKYC करावी लागणार आहे, त्याच्यामध्ये एडिट त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे हा आधार क्रमांक EKYCच्या दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज जर येत असेल तर तुमची EKYC आधीच पूर्ण झाली आहे किंवा त्यात कोणतीही दुरुस्ती नाही हे तुम्हाला समजून जायचं आहे. मात्र तुम्हाला या ठिकाणी पैसेच भेटलेले नाहीत, EKYC या ठिकाणी चुकलेले आहे, तरी देखील असा एरर जर तुम्हाला येत असेल तर पुढे नेमकं काय करायचं हे देखील माहिती आपण बघूयात. तर बघा, अशा परिस्थितीत महिलांना चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. ज्यांनी योग्य माहिती दिली आहे त्यांना पुन्हा EKYC करण्याची गरज नाही, त्यासाठी कुणाला पैसे देण्याचीही गरज नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा असंही आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. किंवा महिला आणि बालविकास विभागाशीही तुम्ही संपर्क साधू शकता जर तुमचं EKYC मध्ये चुकलेला आहे आणि ती एडिटच होत नसेल, पुढे ओपनच होत नसेल, हा आधार क्रमांकच या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही किंवा दुरुस्तीच्या या ठिकाणी यादीत नाही असा जर एरर येत असेल तुम्हाला, तुमची EKYC खरोखर चुकलेली असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही अपात्र झालेला असेल, तुम्हाला 2 महिन्याचे मागचे पैसे जर त्यामुळे भेटलेले नसतील तर तुम्हाला संपर्क साधणं मग गरजेचं असेल. जर अशा पद्धतीने तुमची EKYC एडिट होत नसेल तर आणि तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित सर्व भरलेली आहे, तुमचे पैसे येत आहेत, तर तुम्हाला कुठेही या ठिकाणी EKYC एडिट पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी EKYC पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसापासून EKYC पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले गेलेले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील भेटलेला आहे. आता 31 मार्च पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ही EKYC मध्ये एडिट करता येणार आहे. याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी हे पोर्टल सुरू करण्यात येणार नाही असं GR मध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ही तुम्हाला शेवटची संधी असणार आहे तुमची EKYC एडिट करण्यासाठी. कारण की बघा, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते की प्रत्यक्ष पडताळणी केली जावी म्हणून. तर प्रत्यक्ष पडताळणी या ठिकाणी लेट होत असल्यामुळे या ठिकाणी नवीन आता पद्धत आणून ऑनलाईनच या ठिकाणी एडिट करण्याचं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी प्रक्रिया पूर्णपणे फास्ट पद्धतीने होईल. जसं की भरपूर सारे लाडक्या बहिणींचे मागचे 2 हप्ते राहिलेले, जानेवारी महिन्याचाही हप्ता या ठिकाणी पेंडिंग आहे, तर हे पैसे वाटप करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत त्या लाडक्या बहिणींना एकत्रित 4,500 रुपये भेटू शकतात असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील त्यांच्या एका सभेमध्ये ही घोषणा केलेली होती.
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. तांत्रिक कारणामुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्रित भेटणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभेमध्ये महत्त्वपूर्ण ही घोषणा केलेली होती. मागच्या काही दिवसापूर्वी ई-केवायसी त्रुटीमुळे थांबलेले पैसे तुम्हाला पुन्हा भेटू शकतात. अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटीमुळे गेल्या 3 महिन्यापासून योजनेचा लाभ भेटू शकलेला नाही. काही जणांना ऑक्टोबरपासून पैसे आलेले नाहीत तर काही जणांना मागचे 2 महिन्याचे पैसे डिसेंबर आणि नोव्हेंबरचे आलेले नाहीत. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. यावर स्पष्टीकरण देताना स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं की ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणामुळे थांबले आहेत त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे असं बोललं गेलेलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा त्यामध्ये एडिट करण्यासाठी म्हणजेच ही पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया देखील आणली गेलेली आहे. तर ही प्रक्रिया पूर्ण होताच महिलांच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे पैसे जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचं आश्वासन देखील आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत असे संकेत देखील त्यांनी दिलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे हे 4,500 रुपये मग नेमके कुणाकुणाला भेटतील बघा. लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना 4,500 रुपये दिले जाणार आहेत. 3 महिन्याचे हे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. केवायसी मध्ये अनेक महिलांची या ठिकाणी चुकीची माहिती केलेली होती तर त्या महिलांची पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत आणि ऑनलाईन देखील फॉर्म भरून घेतले जात आहेत. म्हणजे ई केवायसी पोर्टल पुन्हा एकदा सुरू केलं गेलेलं आहे. तर यातील ज्या लाडक्या बहिणी आता पुन्हा एकदा पात्र ठरतील त्या लाडक्या बहिणींना हे पैसे भेटतील. अनेक महिलांना नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे भेटलेले नव्हते तर काही या ठिकाणी ई केवायसी मध्ये त्रुटी ज्या त्यांच्या झालेल्या होत्या, चुका झालेल्या होत्या त्याच्यामुळे हे पैसे त्यांना आलेले नव्हते. तर पुन्हा एकदा त्या त्रुटी दुरुस्त करून त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचे 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये आणि जानेवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता असे मिळून 4,500 रुपये भेटू शकतात. तर ज्यांना डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे आलेले आहेत त्यांना मात्र फक्त या ठिकाणी जानेवारीचा त्यांचा 1,500 रुपयाचा लाभ जो आहे तो भेटणार आहे. आणि बाकी मग ज्यांचे पैसे राहिलेले त्यांना एकत्रित हे 2 हप्ते प्लस जानेवारीचा हप्ता देखील येऊ शकतो. मग आता नेमके हे पैसे जे आहेत ते कधी येऊ शकतात बघा. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर हे पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी 1 हप्ता येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अजून त्याचा निर्णय झालेला नाही. पूर्ण आता हा पहिला आठवडा संपलेला आहे त्याच्यामुळे अजूनही पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता कमी. मात्र जे अगोदरचे पैसे स्थगित राहिलेले आहेत जसं की या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी हे 3 हप्ते एकत्रित देण्याची शक्यता असू शकते. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर हे पैसे येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 10 तारखेच्या नंतर याबद्दलची घोषणा, अधिकृत घोषणा जी आहे ती होऊ शकते की कुठल्या तारखेपासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्याबद्दल. जशी त्याची अधिकृत डेट येईल की केव्हापासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तशी तुमच्यापर्यंत त्याची माहिती नक्की शेअर केली जाईल. मात्र तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाऊ शकते. 10 तारखेनंतर या ठिकाणी ह्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते म्हणजेच निवडणुका संपूर्ण संपल्यानंतर. कारण की 9 फेब्रुवारी आज याचा निकाल जो आहे तो लागेल झडपी निवडणुकीचा आणि त्याच्यानंतर तुमचे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे राहिलेले स्थगित पैसे असतील त्याचसोबत या ठिकाणी जानेवारी महिन्याचा लाभ असेल त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.